उद्याच्या महाराष्ट्र बंदवरून महाविकास आघाडीला हायकोर्टाचा मोठा धक्का। कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही, बंद केल्यास कायदेशीर कारवाई करावी, कोर्टाचे आदेश। हायकोर्टाच्या आदेशानंतर उद्याचा बंद मागे घेण्याचं शरद पवारांनंतर काँग्रेसचंही आवाहन, तर काळ्या फिती लावून 1 तास आंदोलन करणार, नाना पटोलेंची माहिती। ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष। उत्पन्न वाढीसाठी एसटी महामंडळाचा धक्कादायक घोटाळा। ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू असलेल्या योजनेचा गैरवापर सुरू असल्याचं उघड। एबीपी माझाला काही कंडक्टर्सनी दिली कबुली। आम्हाला मुख्यमंत्रीपदात रस नाही, शरद पवारांची स्पष्टोक्ती। मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याच्या ठाकरेंच्या आग्रहानंतर पवारांचं मोठं वक्तव्य। उद्धव ठाकरेंच्या आग्रहानंतरही काँग्रेस मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर न करण्यावर ठाम। आधी निवडणुकांना सामोरं जाऊ, मग मुख्यमंत्री ठरवू, काँग्रेसची भूमिका। जयंत पाटील समरजित घाटगेंच्या भेटीला। समरजित घाटगे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता। कागल विधानसभेतनं हसन मुश्रीफ यांच्या विरोधात उमेदवारी मिळण्याची शक्यता। विधानसभा निवडणुकीमध्ये गढूळ झालेल्या राजकारणावर राग व्यक्त करा, राज ठाकरे यांचं वणीच्या सभेत आवाहन। 250 जागा लढवणार असल्याचाही पुनरुच्चार। राज्यपाल निर्देशित 12 आमदारांच्या नियुक्त्यांवरची सुनावणी 1 ऑक्टोबरपर्यंत लांबणीवर। नियुक्त्यांना स्थगिती द्यायला मात्र नकार। मराठा आंदोलक मनोज जरांगे आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन करणार। सरकार कर्ज कसं माफ करत नाही ते पाहतो, जरांगेंचा सरकारला इशारा। महाराष्ट्रातल्या भाविकांच्या बसला नेपाळमध्ये अपघात, 16 जणांचा मृत्यू। भुसावळमधील यात्रेकरूंवर काळाचा घाला। हेडलाईन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।